श्रीराम मंदिर नावावर चंदा, भाजपाचा हा जुनाच धंदा. आंदोलन करण्याची भारतीय जनता पार्टीला कधीच सवय नव्हती. आंदोलनातून पैसे कमविण्याची त्यांना भारी हौस असल्याचे दिसून आले आहे. मुंबईतील विक्रांत युद्धनौका राष्ट्रीय स्मारक बनविण्यासाठी भाजपाने प्रथम वर्गणीचा फंडा काढला. पुढे त्या पैशांचे काय झाले, भाजप वगळता कोणालाही काहीच माहीत नाही. कोरोना काळात लोकांना मदत व्हावी म्हणून केंद्र सरकारने PM केअर फंड या गोंडस नावाने हजारो कोटींचा मनिदा जमविला. त्यामध्ये महाराष्ट्रातून भाजपच्या आमदार व खासदारांचे 1 महिन्याचे वेतन फिरविल्याचे नाटक केले. कारण महाराष्ट्रात ठाकरे सरकार होते व मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत मिळू नये म्हणून त्यांनी हा सर्व फंडा राबविला. त्याचा सुद्धा काहीच थांगपत्ता नाही. आता श्रीराम मंदिरातील दानपेटीवर डल्ला, श्रीराम भक्तांच्या श्रद्धेवर हल्ला म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ही यांची सडलेली विचारसरणी म्हटली पाहिजे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांत सत्ता मिळविण्यासाठी लाडकी बहीण योजना राबवली. कोर्टाने केलेला कडाडून विरोध सुद्धा झुगारून त्यांनी 1500 रुपये प्रति महिना लाडकी बहीण या योजनेखाली महिलांच्या नावाने जमा करण्यास सुरुवात केली. परंतु तो बोजा आता तिजोरी सहन करू शकत नाही म्हणून त्यांनी ते सर्व टाळण्याचे प्रयोजन केले आहे. त्यातून आमदार खासदार फोडण्यासाठी त्यांच्याकडे पैसे आहेत, पण लाडक्या बहिणींना देण्यासाठी नाही. हाच नवीन फंडा समोर येत आहे. श्रीराम मंदिर दानपेटीतून ढापलेल्या पैशांतून त्यांनी आमदार खासदार निवडून आणण्याचा पराक्रम केला. तसेच विरोधी पक्षांचे लोकप्रतिनिधी फोडण्यासाठी, विकत घेण्यासाठी वापर केला. राज ठाकरे म्हणतात तसे स्वतःला विकायला तयार असतील तर विकत घेणारे लोकशाहीच्या मंदिरात बसलेलेच आहेत. बाबरी ढाच्याचा सोक्षमोक्ष ठाकरेंनीच लावला असे भाजपवाले सांगत होते. मंदिर उभारण्यासाठी ठाकरेंनीच रेटा दिला. 1 कोटी देणगीचा श्री गणेशा ठाकरेंनीच केला. त्यांना त्याची पावती सुद्धा मिळाली नाही. उलट त्यांचाच पैसा त्यांचेच आमदार खासदार फोडण्यासाठी वापरला. हे लज्जास्पद होय. एक नगरसेवक निवडून आणण्यासाठी काही करोड रुपये वाटले गेले. बिनविरोधसाठी विरोधी उमेदवारांना मालामाल करून माघार घ्यायला लावल्याचा फंडा याच पैशातून झाला. या पैशातून हिंदुस्थानच्या अनेक पंचवार्षिक योजना राबविल्या असत्या, परंतु तो सर्व पैसा भाजपाने सरकारे पाडण्यासाठी वापरला. श्रीराम संकटात आहे. भाजपाने पुन्हा वनवासात पाठविण्याचे ठरविलेले दिसते. राम रक्षा आंदोलनातून आता ठाकरेंनी त्यांना पुन्हा अयोध्येमध्येच थांबण्यासाठी आपले आंदोलन उभारलेले दिसते आहे. महत्त्वाकांक्षा उखडून फेकायलाच हवी. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील हा पराक्रम पाहून तुमच्या मेंदूची कोणत्या प्रकारे हालचाल होते ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा.